हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन टिप्स घेऊन आलो आहोत आणि ती नक्कीच हेल्पफुल ठरेल. चला तर बघूया. 1. दैनंदिन वापरातील मसाला सुगंधी व स्वादिष्ट बनवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. दालचिनी मुखशुद्धी व कंठशुद्धी करणारी असल्याने मुखशुद्धीच्या मसाल्यात देखील वापरली जाते. तसेच औषधासाठीही तिचा उपयोग केला जातो. 2. दालचिनीची झाडे सिलोनमध्ये मोठ्या प्रमाणात होतात. भारतामध्ये बलमार आणि मद्रासमध्ये दालचिनीची लागवड करण्यात येते. हिमालयातही त्याची झाडे होतात. दालचिनीची झाडे साधारण 7 ते 8 फुटापर्यंत उंचीचे असतात. 3. दालचिनीच्या झाडाच्या सालीलाच दालचिनी असे म्हणतात. 4. दालचिनी पूर्वी चीनमधूनच येत असल्याने तिला दालचिनी असे नाव पडले आहे. 5. जाड सालीची दालचिनी लघु, उष्ण, तिखट, मधुर, कडवट, वृक्ष आणि पित्तकार आहे. ती कफ, वायू, कंठ, अपक्व, रस व अरुची नष्ट करणारी, हृदयरोग, मूत्राशयाचा रोग, मूळव्याध, कृमी, सर्दी दूर करणारी तसेच वीर्यवर्धक आहे. 6. पातळ सालीची दालचिनी कडवट, तिखट, सुगंधी, वीर्यवर्धक, शरीराचा वर्ण सुधारणारी तसेच वायू, पित्त, शोष व तृषाहारक आहे. 7. दालचिनी मिरे व आले उकळून प्यायल्याने सर्दी दूर होते. 8. दालचिनीचा काढा प्यायल्याने पित्ताच्या उलट्या बंद होतात. 9. दालचिनीचे सेवन केल्याने अजीर्ण, उलटी, मळमळणे, पोटात कळ येणे, पोट फुगणे हे विकार दूर होतात. तसेच दालचिनीच्या सेवनामुळे स्त्रियांचा मासिक ऋतुस्राव साफ होतो व गर्भाशयाच्या संकोचनास मदत करते. 10. दालचिनी पाण्यात उगाळून गरम करून कानशिलावर लेप केल्याने किंवा दालचिनीचे तेल किंवा दालचिनीचा अर्क कानशिलावर चोळल्याने सर्दीने दुखत असलेले डोके थांबते. 11. मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा. 12. आजारांना शरीरापासून लांब ठेवण्यासाठी या पदार्थाचा मोठा उपयोग होतो. आठवड्यातून 2 वेळा मध आणि दालचिनी पावडर पाण्यात टाकून प्यावे. या आजारांवर मध आणि दालचिनी पावडर मात करतो. कॅन्सर. मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने शरीरात कॅन्सर सेल्सची निर्मिती होत नाही आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. हृदय. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी पावडरचे पाणी अतिशय उपयोगी पडते. या पाण्याने हृदयरोगाचा धोका टळतो. फॅट. वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील फॅट कमी होण्यासाठी रोज 1 कप मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्या. फॅट. वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील फॅट कमी होण्यासाठी रोज 1 कप मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्या. सर्दी खोकला. मध आणि दालचिनीच्या पाण्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी खोकला आटोक्यात येतो. डोकेदुखी. रोज 1 ग्लास मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने डोकेदुखी कमी होते. 13. दालचिनी अतिरिक्त प्रमाणात किंवा दीर्घकाळपर्यंत सेवन केली गेल्यास तिच्यामुळे नपुंसकता येते. यास्तव दालचिनीचा अतिरिक्त वापर करू नये. 14.
उष्ण प्रकृती असणाऱ्यांनी दालचिनीचा उपयोग खूपच काळजीपूर्वक केला पाहिजे. दालचिनीच्या तेलाचा अतिरिक्त वापर विष समान आहे. दालचिनीचे तेल किंवा अर्क अति उग्र असल्याने ते डोळ्यांना लागू देऊ नये. अशा प्रकारे आपली आजची हेल्पफुल टिप संपलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.